भूतगणादिसेवितम् कपित्थजम्बुफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकराः या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभुदेवै सदा वन्दिता सा मम पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपम् सदानन्तकं साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनिधिम् नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपम् गंगा विशुद्धं हितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्नानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं महायोगपीठे भीमरक्षं वरं पुण्डरीकाय दातुं परिग्रही समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जन्माद्यस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेषु विघ्नस्वराट् येने ब्रह्महृदायादि कवे मुह्यन्ति सूरया तेजो वारी मृदां यथा विनिमयो यत्र सर्गो मृषा धाम्ना स्वेन निरस्तकुरुता सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि योऽन्ता प्रविशं वाचमं प्रसुप्तां सन्दीवयत्र किलशक्तिदा सुधाम्ना अन्यं शास्त्रचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। पाहि पाहि महायोगिं देव देव जगत्पते नान्यद्वद्भयं तस्य जगन्तो परस्परम्। हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे राम 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 हरे 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 राम 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 हरे हरे राम राम हरे 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 राम हरे राम हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 हरे
पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु गंगागिरी महाराज की श्री सद्गुरु नारायण गिरी महाराज की गोपाल कृष्ण भगवान की बजरंग बली हनुमान की गोदावरी माता की जय। श्री राम जन्मोत्सव व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा निमित्त अखंड हरिनाम सप्ताह जगद्गुरु तुकोबाराय तुकाराम महाराज चरित्र कथा सोहळा योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मलीन सद्गुरु नारायणगिरी महाराज ब्रह्मलीन सिद्ध योगी गोविंदगिरी महाराज सद्गुरु महंत स्वामी रमेशगिरी महाराज श्रद्धेय गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या आनंद आशीर्वादाने समस्त पंचक्रोशी भजनी मंडळ यांच्या अथक परिश्रमाने आयोजित केलेला हा अखंड हरिनाम सप्ताह 2 वेळेस गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाप्रमाणे 2 वेळेस पंक्ती आहेत आणि दुपारी प्रवचन आहे। कथा कोणती? नवनाथ महाराज कथा। वा वा भाग्यवान आहे तुम्ही। नवनाथ कथा पुन्हा जगद्गुरु तुकाराम महाराज मित्र कथा संध्याकाळी किती गोड हरिपाठ होतो। वा वा आनंद वाटला। आणि भाविक मंडळी रात्रभर प्रहर आहे, काकडा आहे, सगळं भरगच्च कार्यक्रम आहे आणि असं भाग्य अनेक जन्माचं पुण्य असल्यानंतरच असं प्राप्त होत असतं। तुम्ही भाग्यवान आहात आपण सर्व। आणि तुकाराम महाराजांचे चित्र आता आपल्याला ऐकायचं आहे। आज काय आहे? आज काय आपल्याला? आज काय एकादशी आणि पुढचं काय? कालच सावधान भिजत घालतात, कालच करून ठेवल्याची सगळी तयारी। काल सोमवार होता। एकादशी व्रत सोमवार न करीती कोण त्यांची गती होईल नो। काय करू बहु वाटी तळमाळ आंधळी सकळ बहिर्मुख हरिहरा नाही पोटभर वाटे कोण त्यांची गती होईल नेनो। तुका म्हणे हरिहरा नाही पोटभर वाटी कोण त्यांची गती होईल नेनो। तुका म्हणे नाही नारायणी प्रीती कोण त्यांची गती होईल नेनो। आपण तर सगळेच ते करणारे आहे, काही प्रश्नच नाही। पण एकादशी मध्ये काही थोडाफार धडसोड होऊ शकते, पण तरी सुद्धा सगळ्यांनी एकादशी केलीच पाहिजे। उपास निघत नाही म्हणतात, काय निघत नाही? उपास काय होतं? काय होतं? उपास केलेले काय होतं आणि नाही केलेले काय होतं? अहो फराळ खाणं, पोटभर खाणं, फराळ तुम्ही सगळं संत महात्म्याने सांगून केलेलं आहे। बकरीवाणीच काय? बकरीवाणीच पण एकादशी कर। प्रत्येकाने एकादशी धरलीच पाहिजे। काय तुझा जीवन के दिवशी हराया मी से घेतिया हराया मी से एकादशीच्या दिवशी जगातले सगळे पाप अन्नामध्ये येऊन बसत असतात। जो अन्न खाईल तो जगातले सगळे पाप खाईल, म्हणजे इतका महापापी होऊन जातो तो।
एकादशी सान्नपान जे नर करती भोजन श्वान विष्टे समान अधम जनते एक ऐका व्रताचे महिमान नेमे आचरित जन जे एकादशी जे करतात नाही ते समान विष्णूशी सांगितले नाही शेदबाज विलास भोग करती कामिनीचा संग तया जोडे क्षय रोग कर्म बंध बलिवंत एकादशीला फार महत्व सांगितलेलं आहे तर आपण सगळ्यांनी एकादशी झालेली आहे दुपारी फराळ खाल्ला आपण आताही पोटभर आहेची कथा नुसती आटोपले की लगेच पडली आहे भाग्यवान आहे आणि तुकाराम महाराजांचा संसार चालू झालेला आहे एक लग्न झालं तुकाराम महाराजांचं तुकाराम महाराजांना माहिती आहे संसार काय असतो म्हणून हरी संसार संसार जसा तवा चुलावर आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर हरी संसार संसार खोटा कधी म्हणू नये रावळाच्या कळसाला लोटा कधी म्हणू नये अरे संसार संसार नाही रडण पुढण मनी गळ्यातला हार म्हणू नये लोढण अरे संसार संसार दोन जीवाचा विचार देतो सुखाला नकार आणि दुःखाला होकार संसार कसा आहे हे तुकाराम महाराजांना माहितच आहे कालच सांगितलं संसार दुःख मूळ अवकडे नळ विश्रांती नाही कुठे रात्रंदिवस तळमळ लग्न झालेलं आहे तुकाराम महाराजांचं लग्न झालं संसार चालू झालेला आहे आणि एकट्यावर पडतोय संसार भाऊ आहे मोठा सावजी पण सावजी लक्ष देत नाही वडील म्हातारे झालेले आहेत दुकानदारी सावकारी हे सगळं सांभाळायचं सावजीला समजावून सांगितलं कोलोबांनी पण सावजी ऐकायला तयार नाहीये सावजीचं घरातही लक्ष नाही पत्नीकडे लक्ष नाही पत्नी झुरत चाललेली आहे रखमालाही आजार चढलेला आहे रखमाला असा आजार आहे का तो दम्याचा आजार आहे आणि दम्याचा आजार म्हटल्यानंतर खोकून 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 माणसाचं मुरकून निवडत असते वाकडा होऊन जात असतो त्याच्यात ती गरोदर होती गरोदर आहे काही ठिकाणी कसं असतं रखमाईला सासूही चांगली आहे सासराही चांगला आहे नवराही चांगला आहे सगळं काही आहे काही ठिकाणी असं असतं सासू आराटी नवरा बोराटी आणि नंदन सराटी सासू आराटी हा काटेच लावण्याचे असते नवरा बोराटी बोराटीचा काटा कसा असतो हा एकदा धरलं सोडीतच नाही आणि सासरा हिवराच्या झाडा खालून जाऊ नये कधी आणि तसं सासरा परंतु रखमाईचं चांगलं आहे नवरा अत्यंत साधा सरळ भोळा आहे आणि ऋतुकाल आला आणि
रखमाईला मुलगा झालेला आहे. मुलगा झाला पण ती अस्वस्थ आहे. तुकोबाला फार मोठं काम आहे. दुकान सांभाळायचं. विठ्ठल टिका म्हणजे त्यांच्या शेतीचं नाव येते. विठ्ठल टिकेची शेती पाहायची, सावकारी पाहायची, हे सगळं बोलोबा करीत होते. परंतु त्यांनी आता सगळं तुकारामावर सोपवलेलं आहे. अजून लहान जरी असला तरी जबाबदारी सांभाळण्याची त्याच्या ताकद आहे हे बोलोबांना माहित होतं. परंतु दोघं पती पत्नी विचार करतात. बोलोबा आणि ही बाई आजारी आहे. घरात करायला कोणी नाही. आई म्हातारी झाली, आईला काम होत नाही. आता दोघं विचार करतात, आपण रखमाईला सांभाळू, आपण आपल्या लेकीप्रमाणे सांभाळू, पण अजून दुसरी तुकोबाचं दुसरं लग्न करायला पाहिजे. तुकोबाला सांगितलं तू होकार दे. तुकोबाच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागली. पत्नी चांगली आहे परंतु आजार आहे. परंतु आई वडिलांचा विचार आहे. आई वडील आपल्याला सांगतात ना ते चुकीचं सांगणार नाही. म्हणून आलिया भोगासे असावे सादर देवावरी भार घालूनिया. मग तो कृपा सिंधू निवारी साखळी येर तेव्हा पुढे काय अंक. भावाचे पोटी दुःखाची आरासी शरण देवासी जाता भले. तुका म्हणे नव्हे काय त्याकरिता चिंतावा तू आता विश्वंभर. आई वडिलांचं म्हणणे मान्य केलं आणि तुकोबांनी दुसऱ्या लग्नाला होकार दिलेला आहे. मुलांना चांगले संस्कार असतील तर मुलं आई वडिलांचं ऐकत असतात. सर सांगत असतो, एक चुलता आहे, लहान मुलगा आहे, लहान बाळ आहे, 5-6 वर्षाचं बाळ आहे आणि त्याला काय शिकवलं? पप्पाला मम्मी म्हणायचं, मम्मीला पप्पा म्हणायचं. अहो असं कोणी सांगत असता का कधी? पण ते सगळं शिकवलं उलट चुलत्याने, मुद्दाम खोडसाळपणा केला तो. आणि ते पप्पा आले का ड्युटीवरून, मम्मी आली मम्मी आली मम्मी आली, त्यांनाही सवय होऊन गेली, ती सवय होऊन गेली. आणि एक दिवस रविवारचा दिवस होता आणि पप्पा घरीच होते. त्यांचा मित्र आला बाहेरून, बाहेरून मित्र आला आणि बेल वाजवली. मुलगा बाहेर आला. अरे पप्पा आहे का घरी? म्हटले आहे घरी. म्हणजे काय करतात? म्हणले जय हरी महाराज, आपल्या गावाचं वैभव सोपान काका वर्यान महाराज आणि सर्व ठिकाणी महाराष्ट्रभर प्रसिद्ध असलेले सोपान काका. जय हरी जय हरी जय हरी. वजनदार माणूस आहे. पप्पा आहे का घरी? म्हटले हो आहे घरी. म्हटले घरी आहे, काय करतात? म्हटले पप्पा धुणं धुतात म्हणे, त्याचं काही चुकलेलं नाही, त्याला रोजची सवय. पप्पा धुणं धुतात म्हणले. मम्मी घरी नाही का? मम्मी घरी आहे म्हणले. मम्मी काय करते? म्हणले मम्मी दाढी करते. काय बाळाची काय चूक आहे हो? बाळाला ते शिकवलेलं आहे, त्याची रोजची सवय येते. म्हणजे मुलांना काय शिकवावं हे मोठ्यांनी विचार करायला पाहिजे. आणि तुकोबांना अशा चांगल्या प्रकारचं शिकवण होती आणि त्यांनी वडिलांचं ऐकलं. आणि पुण्याचे आप्पाजी गुळवे सावकार मोठे धनबंद आहे, प्रसिद्ध व्यक्तिमत्व, त्यांची लाडकी कन्या आवडी, तिच्याबरोबर मोठ्या थाटामाटात विवाह. दोन्ही पार्ट्या चांगल्या होत्या. श्रीमंत, हेही श्रीमंत, तेही श्रीमंत. आता संस्कारावरून सहज लक्षात आलं म्हणून एकच मिनिटामध्ये सांगतो.
हिरण्यकश्यप हा तप करायला निघाला होता. तप करायला निघाला आणि देवांना काळजी वाटली, अरे हा जर याने तपश्चर्या केली तर हा काही मागून घेईल. म्हणून बृहस्पतीला सांगितलं तुम्ही त्याची तपश्चर्याचा काहीतरी बघा करा. तो गेला, हिरण्यकश्यप गेला आणि तपाला बसलेला आहे. तपाला बसला, त्याचं चिंतन चालू झालं. पण तेवढ्यात बृहस्पती आले, पोपटाच्या रूपाने आले. पोपटाच्या रूपाने आले आणि त्यांनी नारायण 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 अपशकुन झाला. उठला तिथून, दुसऱ्या ठिकाणी गेला. दुसऱ्या ठिकाणी तो आता लागला तपाला. चिंतन सुरू करायची वेळ आली आहे. लगेच नारायण नारायण नारायण. पुन्हा तिथून उठून तिसऱ्या ठिकाणी गेला. तिथं सुद्धा या पोपटाने तेच काम केलं. हा म्हटला अपशकुन झाला. देवाच्या नावाचा अपशकुन त्याला झाला. घरी आला. घरी आल्यानंतर एक ध्यानात ठेवायचं, माता भगिनींनी पती बाहेरून येताना गाडीचा मूड लक्षात ठेवायचा असतो. गाडीचा मूड ओळखायचा असतो. गाडी कशी आलेली, रागात आहे का प्रेमात आहे, हसते काय रडते, हा विचार केला पाहिजे. आणि ती जर रागात असेल तर काहीच बोलू नये. ते जर प्रेमात हसत असेल तर मग काय हरकत नाही बोलायला. गेल्या गेल्या त्यांच्या हातात टिफिन घ्यावा, डबा म्हणतात पण टिफिन हातात नाही, इंग्लिश शब्द वापरतात. घ्यावा, त्यांच्या काही सामान आणलं ते घ्यायचं, घरात ठेवायचं, आदर सत्कार करायचा. पाणी तापवलेलं असतं, पाणी घ्या. हा आला त्यावेळेला गया धुणं पाहिलं, नाराज झालेले दिसले, काहीच बोलले नाही. आणि उत्तम प्रकारचा स्वयंपाक तयार केला. स्वयंपाक तयार झाला आणि जेवण वाढलेलं आहे. जेवायला बसल्यानंतर मग त्यांची स्तुती करायला सुरुवात केली. पत्नीनं काय करत ते ध्यानात ठेवा बरं का. स्तुती करायला सुरुवात केली. तुम्हाला त्रैलोक्यामध्ये सगळे घाबरतात. तुम्ही जिथे गेले तिथे परत कधीच येत नाही. यश घेतल्याशिवाय येत नसतात तुम्ही. कधी अपयशी होऊन कधीच येत नाही. तुमचा सगळीकडे जय जयकार होतो. खुश झाला. पतीचा असा उल्लेख केल्यानंतर पतीला आनंदच होतो. तुम्ही तपश्चर्याला गेले होते, तुम्ही आज परत कसे आले तुम्ही? त्याने सांगायला सुरुवात केली. अरे अपशकुन झाला म्हटली. काय अपशकुन झाला? मी जिथे तपश्चर्याला बसलो ना तिथे एक पोपट आला. तो पोपट म्हणू लागला, काय म्हणायला लागला तो पोपट? नारायण नारायण नारायण. कया तुला इतका आनंद झाला, इतका आनंद झाला. तू विष्णू भक्त होती, परंतु राक्षसाच्या घरी लग्न झालं त्याच्यामुळे गेला नव्हता. तिला इतका आनंद झाला, तिने जेवता जेवता बऱ्याच वेळेस त्यांना विचारलं, काय तो पोपट पोपट म्हणत होता? काय म्हणत होता? नारायण नारायण नारायण. कया तिने जेवण तर झालं, परंतु एकांतात गेल्यावर सुद्धा पुन्हा पुन्हा विचारलं. आणि हिरण्यकश्यपूकडून 108 वेळेस नारायणाचा उच्चार झाला. 108 वेळेस देवाच्या नावाचा उच्चार झाला आणि प्रल्हादाचं बीजारोपण झालं. पुंडलिक श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. प्रल्हादाचं बीजारोपण झालं आणि पुन्हा तो गेला. तो गेल्यानंतर इंद्राला जय हरी सर, जय हरी. आमचे गुरुवर्य सर आले, परवाच येतो म्हटली होती, नाही झाली. जय हरी सर. कृष्ण भाऊ बसले होते सर, कृष्ण भाऊ बसले होते.
आणि प्रल्हाद आईच्या उदरामध्ये असताना इंद्राला भीती वाटायला लागली का आता ती गरोदर आहे आणि तो गर्भ मोठा होईल आणि पुन्हा आपल्याला त्रास देईल. इंद्राने कयाधूला उचलला, तो तपश्चर्येला गेला होता. कयाधूला उचलला आणि घेऊन चालला. मध्येच नारद आले. नारद कधी चांगलंच करत असतात. नारदाला ज्याला नारदाची भेट झाली त्याला नक्कीच भगवान भेटत असतात. नारदाने त्या इंद्राला अडवलं, अरे तू का तिला का घेऊन चाललाय? म्हणजे तिच्या पोटी जो येईल तो राक्षस येईल आणि आम्हाला त्रास देईल. नारदाने सांगितलं, अरे तिच्या पोटी महान भगवत भक्त येणार आहे जन्माला आणि तो आपलं संकट निवारण करणार आहे, सोडून दे तिला. आणि नारदाने एका आश्रमामध्ये तिला ठेवलं आणि रोज श्रीमद भागवत कथा, रामायण कथा, तुकाराम महाराजचे सगळ्या प्रकारच्या कथा त्या प्रल्हादाला ऐकवल्या. प्रल्हाद आईच्या उदरात आहे. आईच्या उदरात असताना भगवंताचं चिंतन झालं, मनन झालं आणि मग तो भक्त प्रल्हाद नंतर जन्माला आला. आश्रमात राहून त्याने सगळ्या प्रकारचे संस्कार साधूंकडून मिळून घेतले. म्हणून त्याला नारदाकडून ज्ञान प्राप्त झालं आणि त्याचा उद्धार झाला. वडिलांचा उद्धार केला आणि सगळ्या कुळाचा उद्धार केला. तात्पर्य संस्कार मुलांना चांगले द्यायला पाहिजे. तुकाराम महाराजांना आता 2 पत्न्या आणि हे सगळं असताना गोलोबा तुकाराम महाराजांना समजावून सांगत होते, महत्वाचा उपदेश करता येत. बाबा आपलं दुकान आहे, वाहन सामानाचं दुकान आहे, उत्तम माल ठेवायचा, अचूक वजन द्यायचं, महाजनकी चालवायची, वाजाचा हिशोब काटेकर ठेवायचा. जास्त पैसा मिळाला म्हणून फुगून जायचं नाही गर्वाने. गरजवंताला मदत करायची, भुकेलेला जेवण द्यायचं, तहानेलेला पाणी द्यायचं. पण आय बघून म्हणजे इन्कम बघून खर्च करायचा. हे सगळं त्यांनी समजावून सांगितलेलं आहे. अरे कष्ट करा, नीतीने कमवा, निर्व्यसनी राहा. जन्म दिला त्या आई वडिलांना विसरू नका. ही शरीर, ही प्रॉपर्टी त्यांचीच आहे, हे इस्टेट त्यांचंच आहे. त्यांना सांभाळा, त्यांना विसरू नका. एकदा चालता चालता एका ठिकाणी कीर्तन होतं. कीर्तनानंतर एक जणाने घरी न्यायला चला म्हटले आणि समोरून त्यांचा मुलगा येत होता, परंतु तो मुलगा तंबाखू चोळीत होता. तो त्याने पाहिल्यानंतर त्याने लगेच तंबाखूचा हातमाळ घेतला त्याला. मी म्हटलं वा वा काय संस्कार तुमचे, तुम्हाला पाहिल्याबरोबर त्याने तंबाखूचा हातमाळ घेतला. म्हटलं त्यांनी सांगितलं तसं नाही म्हटलं. म्हणजे त्याला वाटलं का माझे वडील तंबाखू मागतील म्हणून त्याने माझा हात घेतला. अरे आपल्याला किती दिवस जगायचं आहे, येताना काय घेऊन आलो आणि जाताना काय घेऊन जाणं हे ध्यानात ठेवा. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. कर्म तेरे अच्छे है तो किस्मत तेरी दासी है. नियत तेरी अच्छी है तो घर में ही मथुरा काशी है. दो बातन को मत भूल, जो चाहे निज कल्याण. एक मौत तुझे श्री भगवान. परंतु आपण काय करतो, करिष्यामी करिष्यामी करिष्यामी, मी करतो सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. ही जमीन माझी झाली आहे, विहीर मी झाली, सगळं काही रपातला माझा, सगळं मीच केलेलं आहे असं म्हणतो. करिष्यामी 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 म्हणतो, परंतु मरिष्यामी 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 न विस्मरे. विस्मरे तो विसरतो. मी मरणार आहे, मी मरणार आहे हे म्हणत नाही तो. मरिष्यामी मरिष्यामी इति विस्मरम.
तेव्हा त्याचा मरण्याचा विसर पडतो, परंतु मी केलं असं दाखवतो. आणि ज्याचा देवाकडे वशिला आहे ना, ज्याचा देवाकडे वशिला त्याचं पुत्र सुद्धा काशीला आहे. ज्याचा वशिला त्याचं पुत्र काशीला, आपली म्हणत आहे ना ती. म्हणून हा मनुष्य जन्म मिळालेला आहे, त्याने आपल्या जीवाचं कल्याण करण्याचं साधन आपण हा देहच आहे, हे साधन आहे. म्हणून याची किंमतच करता येते. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में मकरूल रे, आपको मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे, माटी में मकरूल रे, आपको मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं. बुलबुला पानी का, पत्थर धूल जमाने का, समल समल कर चलना रे भैया, पता नहीं लगाने का. मीठी वाणी बोल रे, दिल दिल की डोल रे, आपको मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं. म्हणून त्याच्याकडे विचार करून चालायचं असतं, डोळे खोलून चालायचं असतं. मतलब का संसार है, इसका नहीं पारावार है, तो जो समर कर चलना रे भैया, पता नहीं अंधार है. अब तो अखिया खोल रे, प्रभु से नाता जोड़ रे, अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं. अरे अशी परिस्थिती आहे, तर मग त्यासाठी काही उपाय सांगा. उपाय सांगितलेला आहे. तो सत्संग में गाया कर, गीत प्रभु के गाया कर. साज सवेरे बैठ के बंदी ध्यान प्रभु का गाया कर. ना लगता कुछ मोल रे, यह वस्तु अनमोल रे, आपको मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. मनुष्य जन्म अनमोल रे, आपको मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी नहीं. तुकोबारायांना गोलोबांनी समजावून सांगितलं, बाळा या जगातच फार जपून चालायचं आहे, कारण हे जग घोड्यावरही बसू देत नाही आणि पायी चालू देत नसतं. म्हणून आपले आपण समजावून फार सुधरून पाय टाकायचा असतो. तारेवरची कसरत आहे मनुष्य जन्मामध्ये. बरं याचा भरोसाही नाही ना हो. क्या भरोसा है इस जिंदगी, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं वो किसी का. क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का.
जाएगी चलते चलते, शम्मा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी। हम रहे ना रहे, आम्ही जरी राहिलो नाही राहिलो तरी हा संसार, हे लोक, जगातले लोक आपलं नाव घेतील असं जगा, मरावे परी कीर्ती रूपी उरावी, नाम रह जाएगा आदमी का। म्हणून मनुष्याने चांगलं वागायचं आहे, मनुष्य जन्म अतिशय दुर्लभ आहे। तुकोबांना हे सांगितल्यावर तुकोबा आधीच उपजतच ज्ञानी येते, ज्ञानोबा माऊली सारखे, त्यांना सांगायची काही तशी गरज नाही, परंतु वडिलांचा आशीर्वाद रूपाने हा उपदेश आहे। सांगितलं वडिलांनी, बाळा असं कर, जोडून या धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेच करी, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे, भूत दया गायी पशुचे पालन, तानेल्या जीवन मनामागे, उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खाणे, परोपकारी नेने पर निंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया, शांती रूपे नव्हे कवनाचा वाईट, वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचं महत्व मुलगाच वाढवीत असतो। तुका म्हणे हेचे आश्रमाचे फळ, परम पद बळ वैराग्याचे, आश्रमाचं फळच हे आहे आणि हेच वैराग्य आहे। तुकोबाराय तर वैराग्याची मूर्तीच आहे। तुकोबाराय मनातूनच विचार करतात, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलविते हरिवीन, एकवी ऐकवी नारायण, तयाचे भजन चुकू नका, मानसाची देव चालवी अहंता, मीची एक करता म्हणून या, तुका म्हणे वृक्षाचे पान हले, ज्याची सत्ता राहिले अहंता म्हणून, तुका म्हणे विठो भरला सबाई, सगळ्यांच्या हृदयामध्ये तोच भगवान परमात्मा भरलेला आहे। म्हणून सगळ्यामध्ये ईश्वर अंश जीव अविनाशी, चेतन अमल सहज सुखराशी, अशा दृष्टीने भावनेला सगळ्यांकडे पाहा। कोणी दुष्ट नसला पाहिजे आपल्याला, कोणी शत्रू नसला पाहिजे असं वागण्याचा प्रयत्न करा, परंतु आपण जरी कसे असलो तरी आपल्याला हजारो शत्रू असतात। कोणी म्हणेल मला कोणीच शत्रू नाहीये, तुकाराम महाराजांचं कोणी, त्यांना काय गरज होती शत्रूची, परंतु त्यांना अनेक शत्रू होते। आणि तुकाराम महाराजांना प्रपंच पाहू लागलेले आहे, आणि काम करता करता कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे, आणि याचा परिणाम काय होईल, कळो येईल अंतकाळे, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, राहती निराळे, रानापोळे सकाळ, कळो येईल अंतकाळी, प्राण प्रयाणाचे वेळी, सगळे जे नाते होते आहेत ना, अंतकाळाच्या वेळेला कोणी नाही, अंती जासी त्याला प्राण्या, माझे माझे म्हणून, नुसतं आपण माझं माझं म्हणायचं, पण मेल्यानंतर मरायच्या टायमाला सगळं वसनेही घेती काढवून या, आपल्याजवळ काही ठेवत नाही, बँकेतले पैसे बँकेतच राहतात, खिशातले पैसे काढून घेतात, अंगावर उदाहरण आपण सांगत होतो, वेळ नाहीये, परंतु कान्यामध्ये पगरी 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 म्हणत होते पहिले, आता काही काय लोक एकच घालतात, आता पहिले
सगळी कानात असायची. एक म्हातारा मेला आणि सगळे रडतात. परंतु म्हातारीचं लक्ष गेलं, अजून कानात पगडे तसेच राहिले आणि रडता म्हणायला लागली, तुमचा पोशाख कसा होता ना बाई, धोतर मोठ 10 वारी धोतर असायचं ना बाई, अंगावर नेहरू शर्ट असायचा ना बाई, डोक्यावर टोपी सुंदर दिसायची ना बाई, कानामध्ये अजून पागरे दिसतात ना बाई. म्हातारीला तिथे यायचं होतं आणि हो ती पगडी राहिली म्हणे, काढून द्या म्हणे. आठवण करून दिली आजीने. म्हातारी सुद्धा नेऊ देत नाही, कोणीच देत नाही. म्हणून वसनी घेती काढून अंतकालेच मामी व काय व्हायला पाहिजे, अंतकालेच मामी व स्मरणमुक्त कलेवरम हे प्रयाती समज भाव याती नाचले तर संशय हा. अंतकाळी भगवंताचं नाव यायला पाहिजे. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, फुका म्हणे सुका पारणाई. एक वृद्ध म्हातारी तुकाराम महाराजांकडे आली. विठ्ठल विठ्ठल मंत्र चालू आहे त्यांचा आणि दुकानात बसलेले आहे. एक विठ्ठल मंत्राबद्दल सांगतो बरं का तुम्हाला. विठ्ठल, आता आपल्याला विठ्ठलच विठ्ठल म्हणायचं, पण म्हणते नाही तुम्ही. भजन सुरू झालं का म्हणत राहायचं. आणि विठ्ठल म्हटल्याने काय होतं तुम्हाला माहितीये का, कपालभाती, अनुलोम विलोम स्वामी रामदेवजी महाराजांनी आपल्याला शिकवलेलं आहे. त्याच्यामध्ये काय राहतं, आपण हवा बाहेर सोडायची असते. कपालभाती म्हटल्यानंतर हवा बाहेर सोडायची, असे हवा बाहेर सोडायची. तर मग आपण जर विठ्ठल जर म्हणलं ना तर सहजच ते होतं बघा. जर आपण अर्धा तास विठ्ठल 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 जर म्हणलं ना, आपले सगळे आजार निघून जातील. रोज अर्धा तास म्हणा फक्त विठ्ठल 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 करून पहा. घरी जाऊन करा, इथं आणि ती म्हातारी आली आणि तुकाराम महाराजांचं भजन चालू आहे. तेवढ्यात ती म्हातारी सांगते, बाबा घरात अन्नाचा कंद नाही रे, जो थोडं जुंदळ तांदूळ, त्यावेळची भाषा आहे, आणि गुळ हवा होता, पण मी अजून मागचेच पैसे दिलेले नाही म्हटले. अरे पैसे येत नाही कुणी, काय करू. तुकाराम महाराज म्हणते, आई काय काळजी करू नका, घेऊन जा, मागचे पैसे द्यालच तुम्ही नंतर, परंतु जोंधळे न्या, तांदूळ न्या, गुळही घेऊन जा, सगळं घेऊन जा म्हटली. तुकोबांनी ते दिले. आईने खूप मोठा आशीर्वाद दिला, भरभरून आशीर्वाद दिला. आणि महाजनकी चालू आहे, दुकान चालू आहे, सगळं मजेत चालू आहे आणि कीर्तनही चांगलं चालू आहे. तुकाराम महाराजांचे पुण्याहून नवीन टाळ मृदुंग आणलेले आहेत आणि कीर्तनामध्ये नामदेव महाराजांचं, चोको महाराजांचं, गोरा कुंभारांचं वर्णन करायचं, ज्ञानोबा माऊली निवृत्तीनाथांचं वर्णन करायचं, पंढरीच्या वारीला जायचे, सगळं चांगल्या प्रकारचे चालू आहे. आणि असं असताना एक प्रसंग असा आला आहे. बोलोबा तुकाराम महाराजांचा आधार आहे, मनाची निर्मळ आहे, सगळं काही व्यवस्थित चालू आहे आणि कीर्तनातूनही गावाला उदाहरण द्यायचे सगळं. आणि बोलोबांना खूप आनंद वाटायचा. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. असे पुत्र निर्माण झाल्यानंतर देवालाही आनंद वाटतो. आणि एक दिवस असा प्रसंग आला, जुन्नरहून तुकोबांना कीर्तनाचं निमंत्रण आलं. जुन्नर आणि ज्ञानेश्वरी पारायण आहे तिथे, आणि 2 दिवस सलग तुकाराम महाराजांचेच कीर्तन व्हायचं असं नियोजन होतं. ते बोलोबांना विचारलं, बाबांना विचारलं, बाबा काय करू, म्हणजे जा, परंतु 2 दिवस दुकान कोण सांभाळणार, दुकान आणि बाकीचं रोजचं काम कोण करणार, असं तुकोबा म्हटल्यानंतर बोलोबा म्हणाले, अरे 2 दिवसात काय आभाळ पसरणार आहे का,
अरे देव कार्यासाठी निमंत्रण आलेलं आहे, जायचं. देव कार्य करण्यासाठीच आपला जन्म आहे. या मनुष्य जन्मामध्ये फक्त भगवत प्राप्ती हाच उद्देश आहे या शरीराचा. या शरीराचा दुसरा काही उपयोग नाहीये. हे सगळे साधन आहे. संसार, प्रपंच, पत्नी, मुलं वगैरे सगळे साधन आहे, साधन. या साधनातून साध्य फक्त भगवत प्राप्ती आहे. देवाने देहच असा निर्माण केलेला आहे भजनासाठी योग्य असत आहे. काय भजनाला काय लागतं? दिली इंद्रिये, हात पाय कान, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसे नारायण, नासी जीवपण भवगता भवरोग. फक्त परमार्थासाठी आहे, भगवंत प्राप्तीसाठी आहे साहेब. मग हे दुकान आणि बाकीचं काम कोण करील? गोलोबा म्हणाले देव कार्यासाठी निमंत्रण आहे, तू जाच. 2 दिवसांनी काय आकाश कोसळणार आहे का? कानोबा आहेच म्हटले, कानोबा दुकानात जाईल. मी आहेच काही अडचण आली तर. काल तुकोबांना खूप आनंद वाटला आणि ते 4 व्हीलर वर निघाले. 4 व्हीलर नाही, अहो 4 व्हीलरच होती. अहो घोडा म्हणजे 4 व्हीलरच आहे ना, त्याला 4 पाय आहे ना. घोडा आणला होता त्यांनी, घोड्यावर बसवलं आणि निघाले. तिथे गेले. खूप गोड अशा प्रकारचे 2 दिवस कीर्तन केलं. त्यांनी कीर्तनातून जातीभेद यांना, वर्णभेद यांना गाडून टाकलं. नामदेव महाराज, चोकोबा महाराज, गोरोबा काका, सावता महाराज, बंका, जना, सोयरा अशा महान महान संतांचे चरित्र सांगितले त्याच्यात. सगळ्यांना खूप आनंद वाटला. ऐकत राहावं असं वाटायचं. ज्ञानोबा रायांचे खूप वर्णन केलं. ज्ञानोबा माऊलीचं वर्णन कोणी करावं, किती करावं, काय आपण करू शकत नाही. कारण त्यांच्या जवळ वैभवच असं होतं. काय वैभव होतं त्यांच्या जवळ? माऊली सारखं वैभव कोणाकडेच नाहीये. जयाची द्वारी सोन्याचा जयाची द्वारी सोन्याचा जयाची द्वारी Kaya
सुखाला काय कमी आहे ज्ञानोबा माऊलीकडं? तुका म्हणे ते सुखा काय म्हणे राहे समाधान चित्तासिया. सगळं आटोपलेलं आहे आणि खूप उत्साहामध्ये सप्ताह झालेला आहे. आणि तुकाराम महाराज शेवटी तिथं ज्ञानोबा माऊलींना विनंती करतायत, बोली रे लेकुरी वेडी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पे करा. ज्ञानोबा माऊलीला विनंती करता येत. भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण झालं आणि कीर्तन आटोपलं आणि लोक दर्शनाला गर्दी करत आहे. लोकांनी दर्शन घेतलंय तुकाराम महाराजांचं. आणि तेवढ्यात देहूहून 2 जण आलेले आहेत. दोन गावकरी आले. त्यांनी तुकोबांना गर्दीतून बाहेर नेलं आणि तुकादा बोलो आंबिले, तुझे वडील आता या जगी नाही, या जगात नाही राहिले. त्यातला एक कसा बोलला, तुकोबांनी जे ऐकलं ते लगेच मटकन खाली बसले. तसा रडू लागले तुकाराम महाराज. आता दुःख करून काय उपयोग? चला, तुझी माय तुझ्या आईची काय गत झाली असेल काय सांगता येत नाही. तिघेही अश्वारूढ झाले आणि गावाकडे निघालेले आहे. घोडा किती वेगाने पळतो पण त्याच्या पुढे तुकोबांचं मन पळत होतं, धावत होतं. विचारामागून विचार आदळत होते. बाबा म्हणाले होते मी आहे, धर्म कार्याला नकार देऊ नये. आपल्याला इकडं धाडलं आणि आपणच बाबा आजवर पित्याचा आधार होता. आता बाबा कोणाला म्हणू, कोणाला साथ घालायची? बाबाला व्यवहारात आडलं नडलं कोणाला पुसायचं? आईचं दुःख कसं निवारण करायचं? देहूची वेस ओलांडून आत आले. घराच्या दारात येऊन थांबले. दारातच संतोबा उभा होता. तुकोबा अश्वावरून उतरले आणि संतोबांनी तुकोबांना मिठी मारली. तुकोबांचं सार शरीर गदगदा. तुकोबा घरात येऊन आईच्या कुशीत शिरले. आईने हंबरडा फोडला, तू जाऊ नये. 2 दिवसात आकाश कोसळत नाही असं बाबा म्हणाले होते. आणि आज काय झालं आई? तुकोबा रडू लागले. आईने तुकोबांना जवळ घेतलं. म्हणाली तुका माझ्यावर तर खरंच आकाश कोसळलं रे बाबा. बघता बघता निघून गेले. काही झालं नव्हतं. कसं तरी करू लागले. काय होतं तेही सांगेना. एकदम डोळे फिरवले आणि गंगा जलाचा थेंब तोंडात घातला आणि राम कृष्ण हरी जय जय Hare
सावजी ओसरीवर भिंतीला टेकून उभा होता. कान्होबा आला. कान्होबा तुकाला बिलगला. दादा दादा गंगा जलाचा थेंब मीच तोंडात घातला आणि सगळं संपलं बघ. ओसरीवर सावजी भिंतीला टेकून उभा होता. दादा काय झालं रे? बाबा असे अचानक गेले. सावजी शांतपणे म्हणाला. सावजी वैराग्यवान आहे. तो अध्यात्माच्या गोष्टी करतो. अचानक आणि अवचित सारे शब्दच त्या जीवाचा, पहा काय म्हणतायत ते, त्या जीवाचा, या भूलोकावरचा जीवनाचा काल संपला. सावजीचे शब्द आहेत. इतकंच खरं. बाकी आपण म्हणायचं की अजून हवे होते, जातील असं वाटलं नव्हतं, किंवा अकाली गेले असंही म्हणायचं नाही. अरे बाप काय असतो, बाप केल्यावर कळत असतो. बाप स्वाभिमानी बाणा, बाप कणखर कणा, ज्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना, ज्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर शोभते खुशाल. बाप घराचा तुपाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळते घर. मुला ढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शापय जगाचे बाप घेतो सारी माती. बाप बायको मुले, घर बायको मुले, यांना जगवण्यासाठी. बाप होतो वेडा पैसा एका पैशासाठी. बाप होतो वेडा पैसा एका. बाप म्हणे गेलं वाल्या कोळ्याची मात, त्याच्या बापा मध्ये कोणी नाही वाटे करत. बाप म्हणते कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला ठेव कोणा दिसेल तो कसा. बाप सांडवतो वासू, बाप साठवतो वासू, वाट पाहे त्या क्षणात जन्मभराचे रडतो लेख जात नसासरी. ज्याने जपले मुलांना तळ हाती पाकळ्यात, अशा बापासाठी आलो थोडी आसवे डोळ्यात. बाप थकल्यावर त्याचा बनावे आधार, नाही उपयोग पुन्हा किती घातले पिकारे. बाप म्हणजे एक झाड आबोळी, बाप म्हणजे जणू अव्यक्त सावली, जणू अव्यक्त सावली, जणू अव्यक्त सावली. बाप जीवनात आयुष्यभर जेवढे कष्ट करतो, एक लक्षात ठेवा, आई आणि बाप या जीवनातले खरे देव आहे. यांच्याशिवाय दुसऱ्या देवाची गरज नाही. ज्यांनी आई बापाची सेवा केली त्याच्याकडे ते भगवान त्याच्या घरी येत असतो, लक्ष्मी सहित येत असतो भगवान.
पुंडलिकाने काय केलं? माय बाप केवळ काजे माय बाप केवळ काजे माय बाप केवळ काजे माय बाप केवळ काजे काजे माय बाप केवळ काजे माय बाप केवळ माय बाप केवळ काजे म्हणून पुंडलिकाने फक्त आई वडिलांची सेवा केली, दुसरं काहीच केलं नाही. भगवान त्याच्याकडे आले. म्हणून आई वडिलांसारखे श्रेष्ठ देव या जगात नाहीये. पुंडलिकाने सिद्ध करून दाखवलेला आहे. जो आई वडिलांची सेवा करतो लक्ष्मी सहित भगवान त्याच्या घरी असतो. तुका म्हणे माय बापे केवळ देवाची स्वरूपे. आणि मनुस्मृतीमध्ये सांगितलेलं आहे मातरम पितरम चैव साक्षात प्रत्यक्ष देवता. माता पिता हे साक्षात प्रत्यक्ष देवता दिसणारी आहे. सूर्यही दिसणारा देवच आहे, चंद्रही दिसणारा देव आहे, परंतु ते बोलत नाही. ते फक्त प्रकाश देतात, ते आपल्याला उपयोग करतात. परंतु आई वडील हे आपल्याला जन्म देणारे आहे. त्यांनीच आपलं शरीर दिलेलं आहे, त्यांनीच आपल्याला लहानाचं मोठं केलं, आपलं शिक्षण केलं. आपली जमीन त्यांनी जी कष्ट करून कमवलेली जमीन आपल्या नावावर जन्मताच होत असते. जन्मताच आपल्या नावावरती जमीन होते, इस्टेट होते, गाडी बंगला काय असेल संपत्ती सगळी वडील गेल्यानंतर मिळते, वडील असतानाही मिळते. तुकोबांना फार दुःख झालेलं आहे. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. पती पत्नीच्या बाबतीत तर असंच आहे. पती पत्नी आयुष्यभर बरोबर राहतात, परंतु एक चाक गळून पडलं का दुसरं चाक काहीच कामाचं नाही. म्हातारपणात दोघांनाही एकमेकांची फारच गरज असते. दोघच एकमेकाला आधार देऊन चालू शकतात. ना दुसरे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जासी एकला प्राण्या, माझे माझे म्हणून. मायेचा बाजार, वेड्या मायेचा बाजार. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. मेल्या पाठी सर्व राहिले, तुटकीन धागे दोरे. मायेचा बाजार, वेड्या मायेचा बाजार. तुकोबा सावजीला म्हणतात मला मदत कर काही. सावजी म्हणतो मी नसल्यासारखा आहे.
माझा विचारच करू नको तू. शेवटी तुकोबाला हे सगळं दुःख सहन करावं लागत आहे. आईनं बाबा गेल्यापासून अंथरूण धरलेलं आहे. पती गेल्यानंतर पत्नीला कोणाचाच आधार नसतो, कोणीच कोणाचं नाही. शेवटी अंथरूण धरलं, वैद्याचं औषध सुरू होत, परंतु खरं दुःख तर पती गेल्याच होत. दुकान अजून उघडलेलं नव्हतं, चाव्या खुर्चीनेच अडकलेल्या होत्या आणि सगळं प्रपंचाचा गाडा आवली एकट्याच उडीत होती. कारण मोठी सवत म्हणजे रुक्मिणी अंथरुणावर पडलेली आहे. तिला एकटीला सगळं करावं लागत होतं. सासूबाई म्हातारी झालेली आहे, ती आता दुःखात आहे, अंथरूण धरून पडली. तू सुद्धा तेवढ्यात शेजारचे पाटील आले, नातवाचा आधार घेऊन आले, आवाज देत आहेत, तुका सेठ, तुका सेठ, दुकान कवा उघडणार? तुकोबांनी पाटलांचं स्वागत केलं, हात जोडून नमस्कार केला. पाटील म्हणाले, आपलं वडील गेलं, दुःख हाय, पण किती दिस? असं लई दिस दुकान बंद करणं बोलो वासने तरी नाही आवडायचं. चला दुकान उघडा, काम सुरू कराल तर मन बी रमल आणि व्यवहार बी चालू होईल. तुकोबांनी होकारार्थी मान हलवली आणि खुंटीवरच्या चाव्या घेतल्या आणि दुकान उघडलं. बराच माल संपला होता. घाऊक बाजार म्हणजे चाकणला जाऊन काही सामान आणणं गरजेचं होतं आणि आंबिलांची पत बाजारात मोठी होती. तुकोबांनी बराच माल रोखही आणला, उधारही आणला, वडिलांच्या काळातल्या वह्या काढल्या. खूप जणांकडे मोठ्या रकमा येणं होत्या, मुदतही उलटून गेली होती, त्या रकमा परत केलेल्या नव्हत्या. तुकोबांनी कान्होबाला दुकानात बसवलं आणि वसुलीची मोहीम सुरुवात केली. स्वतः ते फिरू लागले, पण असं झालं, तुकोबांना धक्का बसला. काय धक्का बसला? लोक रक्कम परत दिल्याचं सांगायला लागले, खोटं बोलायला लागले. अरे पैशासाठी, अरे पैशासाठी खोटं बोलतात. तुला माहित नाही, तुझ्या बापाकडे सगळी रक्कम दिली, व्याजासह दिलेली आहे, असे म्हणू लागले सगळे लोक. आणि काहींनी प्रामाणिकपणे आपले व्याजासह दिले. तुकोबा सांगता की तो तुमची नोंद नाहीये, तुमचे पैसे आल्याची नोंद नाहीये, परंतु त्याला रागाने बोलू लागले. बोलोबा विसरले असतील. लोकांचं खोटं बोलणं तुकोबाला सहन झालं, खूप दुःख वाटायला लागलं. बोलोबांचा म्हणजे बाबांचा व्यवहार चोख असायचा, एकदम क्लिअर असायचे. बाबा पैसे फेडल्यानंतर वडील ते खाते बंद करत असायचे आणि लोक असे मेलेल्या प्रेतावरच टाळू खाणारे लोक यांनाच म्हणतात. प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणारे लोक म्हणजे मनुष्य मेल्यानंतर त्याचे पैसे त्याच्या मुलाला द्यायचे नाही. किती वाईट गुन्हास्पद गोष्ट आहे. आणि ज्यांच्याकडे गेले ते रागाने बोलायला लागले, अरे आमची आबरू चव्हाट्याला म्हणतं काय, आम्ही पैसे दिलेले असताना आम्हाला बोलतो काय. एका ठिकाणी तर ते घरचे मालक नव्हते आणि ते येऊन गेल्याचं कळालं. घरच्यांनी सांगितलं तुकोबा आले होते म्हणून. हे लगेच 4-5 माणसं घेऊन गेले तिथे आणि आरडाओरडा करायला लागले तुकोबांच्या घरासमोर. आमची आबरू काढतो, आमच्याकडे येतो, आमचे पैसे आम्ही आधीच फेडलेले आहेत. काय म्हणावे या समाजाला?
उलट म्हणजे ऋणकोवरच भांडण करायला लागले. ऋणको धनकोला भांडण करायला लागले. अरे त्यांनी तुम्हाला दिलेला आहे पैसा. आणि काही लोक तर उलट तुकाबंद म्हणायला लागले, अरे हा परमार्थकातला हा ढोंगी आहे, पैशाच्या मागे लागलेला आहे. लोक काय बोलतील काय सांगता येत नाही. उलट तुला जास्त. अरे विचार करा, काय बरोबर घेऊन आले आणि काय घेऊन जाणार आहे. तुकोबा शेवटी विचार करताय. धनानि भूमौ पशवश्च गोष्टी भार्याग्रदारे धनस्मशाने देहच्युतायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकः. अरे धन भूमीतच राहील, तुमचं बँकेतच राहील, काही पैसा गोट्यातच राहील आणि देह मात्र चितेमध्ये जळत. आणि कर्मानुसार त्याला गती मिळेल. जसा वागला असेल तशी त्याला गती मिळेल. परमार्थ केला असेल तर वैकुंठाला जाईल. ज्याने वाईट कर्म केला असेल त्याला नरक. तुका म्हणे नरका जाणे चुकेना. केले कर्म झाले तिची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती भोगाले. केले कर्म झाले त्याचे भोगाले. कर्म झाले त्याची भोगाले. कचे भोगाले. कर्म झाले त्याची भोगाले. कर्म झाले त्याची भोगाले. कर्म तेरी भोगाले. कर्म झाले त्याची भोगाले. उपदारे मेले ऐसे तुकोबा दुःखी झालेले आहे. त्यांचं मन पांडुरंगाकडे ओढत आहे. सारखं स्मरण चालू आहे आणि देवाला ते बोलायला लागले आहेत. आता संसार तापी तापलो मी देवा, करिताया सेवा कुटुंबाची. म्हणवणी तुझे आठविले पाय, येवो माझे माय पांडुरंगी. बहुता जन्मेचा झालो बारवाई, सुटीचे नाही मर्म ठावी. वेडी येलो चोरी अंतर्बाह्यकारी, कणवण करी कोणी माझी. बहु पांगविलो बहु नागविलो, बहु दिस झालो कासवीस. तुका म्हणे आता धाव झाली वेगी, ब्रीद तुझे जगी दीननाथा. ब्रीद तुझे जगी दीननाथा. आवली संतापून तुकोबांना म्हणाली, दुसरी पत्नी तिलाच सगळं कष्ट करावं लागत होते. तुकोबांना म्हणाली, ऐकलत का? त्या लबाड पैसे उडवणाऱ्यांचे अंगठे सह्या आपल्या जवळ आहेत. आपण दिवाणीत फिर्याद घालूया. तुकाराम महाराज म्हणाले, नाही, मला नाही जमायचं. वाद भांडण आरोप नाही मला जमायचं. आवली म्हणते, तुम्ही फक्त माझ्या बरोबर माझ्या वडिलांकडे चला,
एक सांगू का, प्रत्येकाला, प्रत्येक माता भगिनीला आपल्या माहेराबद्दल खूप ओढ असते. माझ्या माहेराला एवढं मोठं आहे, एवढ्या गायी आहे, एवढ्या म्हशी आहे. आमचा वडिलांचा एवढा मोठा वाडा आहे. आमच्या वडिलांच्या घरी इतकं चांगले बैल आहे, मोठाले ट्रॅक्टर आहे, अमक आहे तमक आहे. आमच्या वडिलांच्या घरी कुत्र्याचंही वर्णन करत. इतकं भूषण असतं माता भगिनींना. आवली वेगळी नाही. तिने सांगितलं माझ्या वडिलांकडे चला. तिचे वडील मोठे प्रसिद्ध व्यापारी होते. आणि नाही, मला हे जमणार नाही. आवली म्हणाली यात लाज वाटण्यासारखं काय आहे? लाजेचा प्रश्न नाही. लाज वाटावी असा तर राहिलंच काय? ज्यांना लाज वाटावी त्यांनीच आमची लाज काढली आहे. पण माझ्या माहेरी यासाठी जायचं नाही. मग काय करायचं ठरलाय तुम्ही? तुकोबांना विचारलं. तुकाराम महाराज म्हणतात विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तो काय करणार आहे? आवलीचा आवाज वाढलेला आहे. त्याचं नाव घेऊ नका. त्याची रोज पूजा, त्याला नैवेद्य, त्याचा काय उपयोग झाला? बऱ्याच लोकांना असं वाटत असतं बरं का, आम्ही एवढा परमार्थ करतो, पंढरीच्या वारीला जातो, देवपूजा करतो, सगळं काही करतो, पण आमचं काय केलं देवानी? आमचं काय चांगलं झालं? थोडं काही वाईट झालं का लोक देवाला नाव ठेवतात. अरे आताच प्रमाण ऐकलं, केले कर्म झाली त्याची भोगाने, उपजले मेले आईचे बीजी. तो सजन कसाई फारच थोडक्यात सांगून देऊ आता. सजन कसाई हा मागच्या वर्षी शुद्ध ब्राह्मण होता, वेदशास्त्र संपन्न होता. परंतु एक रस्त्याने चालता असताना एक कसाई आला आणि त्याची गाय पुढे पळत होती आणि त्यांनी सांगितलं यांना का गाय आडवा. यांनी दोन्ही हाताने गाय अडवली. अशी गाय अडवली आणि त्या कसायाने ती गाय धरली आणि कापली. महाराज कसाई हा ब्राह्मण मेल्यानंतर हा कसायाच्या जन्माला आला, सजन कसाई झाला. परंतु पूर्वजन्मीचं सुकृत म्हणून परमार्थ करणारा होता. काशी यात्रेला निघालेला आहे. रस्त्यामध्ये मुक्कामाचा प्रसंग आलेला आहे. मुक्काम नेमकाच त्या शेठजीच्या घरी झाला. तो शेठजी कोण होता? त्या शेठजीच्या घरी झाला आणि जेवण खावण झाल्यानंतर रात्रीच्या वेळेला त्या शेठजीची पत्नी उठली आणि त्या सज्जनला म्हणून आली माझं काम पुरा करायचं. त्याला उठवून यांनी सांगितलं जाई ओ माते न करी सायास आम्ही विष्णुदास तैसे नोय. आम्ही तसे नाही. तुझा पती तिथे आहे ना, तुझा पती असतात ना माझ्याकडे काय? तिला वाटलं याला माझ्या नवऱ्याचं भीती वाटते. तिनं मोठा दगड घेतला त्याच्या पतीच्या डोक्यात टाकला. पती मारून टाकला. आता काय भीती राहिली म्हटली. कामी माणसाला लाज बाहेर राहत नसत. तिने मारून टाकलं त्याला आणि आता चल म्हटल्या. नाही ऐकलं. सकाळी पंचायतीमध्ये नेलं आणि पंचांनी सांगितलं, तिने सांगितलं याने माझा पती मारला. त्याचे दोन्ही हात कापले, शिक्षा दिली. भगवंताकडे प्रार्थना करतात, माझं असं का झालं? अरे मागच्या जन्मात जे केलं ना त्याचा हा परिणाम आहे. मागच्या जन्मी तुम्ही ब्राह्मण होता, परंतु गाय अडवली. ती गाय त्या कसायाने मारली. तीच गाय ही बाई झालेली आहे.
आणि त्या बाईने तो कसाई मागच्या जन्माचा तो आता शेठजी झाला होता, त्याचा पती झाला होता, त्याला मारलं, त्याचा बदला तिने घेतला. माझा काय संबंध, माझे हात का तोडले? तुम्ही दोन्ही हाताने गाईला अडवलं होतं म्हणून तुमचे हात तोडले. केले कर्म झाले म्हणून कधी विचार करावा. काही वाईट कर्माचा प्रसंग आला तर तसं त्याला सावध होऊन त्याला सामना द्यावा, असं होऊ देऊ नये. वाद भांडण मला घालायचं नाही. त्या विठ्याचं नाव घेऊ नका, त्याचं काळ्याचं नाव घेऊ नका. रागाने बोलते आहे आवली, त्याचा काय उपयोग झाला? आणि कनकाई मागच्या घरात झोपली होती. मोठा आवाज ऐकून हळूहळू बाहेर आली. कशी बची चालत बाहेर आली. समजुतीच्या स्वरामध्ये सुनेला म्हणून आली, अगं सुनबाई, अगं पोरी, नवऱ्याशी असं एवढं मोठ्याने बोलायचं नसतं, आवाज वाढून बोलायचं नसतं, आवाज चढून बोलायचं नसतं, असं बरं नाही दिसत. आवली सासूबाई जवळ गेली. सासूबाई, मी बोलले नसते, पण आता वेळच तशी आलेली आहे. चाकांच्या व्यापाऱ्याने नसलेलं देणं काढलं, यांनी ते भरून टाकलं. दुकानासाठी थोडा नवीन किराणाही त्यांनी रोखीनं आणला. घरातली सगळी शिल्लक संपलेली आहे. येणारी रक्कम मोठी आहे, पण लोकांनी कानावर हात ठेवले आहेत. यांचा स्वभाव असा सरळ स्वभाव असल्यामुळे लोकांनी त्यांना डुबाडलेला आहे. सासूबाई, तुमची शपथ घेऊन सांगते, मलाही माहेरीच्या मदतीची जाणं किंवा अभिमान वाटत नाही, पण थोरल्या जाऊबाई आजारी पडलेली आहे. आणि बाई साहेबांनी अंथरून धरलेले आहे. थोरली जाऊबाई म्हणजे सावजीची पत्नी, आणि बाई साहेब म्हणजे मोठी सवत. त्यांनी अंथरून धरले रखमाईना. मला सगळं बघावं लागतं. धान्याच्या कणग्या तळाला आलेल्या आहेत, आणि यांचा सरळ स्वभाव आणि पुढे येणारी परिस्थिती अवघड आहे. आवलीला हुंका दाटला आणि तिने कणकाईला मिठी मारली आणि रडू लागली. खूप रडली. कणकाई तिला थोपटीत म्हणाली, बाळा, आता रडू नको, प्रसंगाला सावध जायचं आहे. तिला समजावलं, परंतु कणकाईला चक्कर आली आणि आवलीनंच तिला सांभाळलं. आवलीने तिला कणकाईला धरून अंतरणावर आणलं, तोंडावर पाणी मारलं, कांदा ओंगावला. चक्कर आली म्हणून आईला हाक मारू लागले, तुकोबा, आई. कान्होबाई धावत आला आणि तुकोबाने सांगितलं, कान्होबा, लवकर ताबडतोब वैद्यकोवाला बोलावून आण. आईला चक्कर आली आहे. वैद्यको आले, त्यांनी औषध दिलं. पहिलं औषध चालू ठेवा, पुन्हा औषध दिलेलं आहे. आई हात मांडल्याचा आईने डोळे उघडले आणि आता आवली बोलू लागली, सासूबाई, तुम्ही त्रास करून घेऊ नका, मी परत कधीच हा विषय काढणार नाही. आवली रडत म्हणाली, तुम्ही जरा इथंच यांच्याजवळ थांबा, त्यांचा नेहमीचा काढा मी करून आणते. आवली स्वयंपाकघरात गेली. तुकोबांनी आईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कान्होबा वैद्यभावाने घेऊन आला. औषध दिला चिमूटभर आणि सूर्य घ्यायला सांगितलं. पहिलं औषधही घ्यायला सांगितलं. वैद्यभावाने घेऊन गेले आणि तुकोबांना सांगितलं, आईकडं, आईला सांभाळा, लक्ष द्या त्यांच्याकडे. म्हणजे इशारा दिला त्यांनी, आईची परिस्थिती कशी आहे. वैद्यभावाने तुकोबांच्या पाठीवर हात ठेवून सांगितलं, बाळा, दुःख करू नको, प्रसंग तसा आलेला आहे आणि आता हे कुणालाही टाळता येत नाही. कणकाईची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चालली, आशक्त झालेली आहे आणि त्यांनी सगळ्यांना जवळ बोलावलेलं आहे. तिने सुना, नातवंड
सावजी, तुकोबा, कानोबा सारे जमलेले आहे. तुकोबांनी आईच्या डोक्यावरून हात फिरवला, तिचं मस्तक आपल्या मांडीवर घेतलं. सावजी, तू सगळ्यात भरला आहेस, असा वेगळा कसा रे? माझ्या मनातलं, तुझ्या मनातलं मला कधीच कळलं नाही रे. जन्मदाते आईलाही कळू नये, इतकं वेगळं मुलांनी राहू नये रे. तू खूप चांगला आहेस, प्रेमळ आहेस, कष्टाळू आहेस, श्रद्धाळू आहेस. अगं सुनबाई, तुझा नवरा देवभळा आहे, त्याच्या हातून कधीच कोणाचं वाईट घडायचं नाही. कानोबा, आता बालपण संपले नाही, आता भावाला मदत करावी. आणि तुका राम. आईनं मान टाकली. तुकोबा हंबरडा पुढून रडू लागले, टाऊ पुढून रडू लागले. दुःखाचा कडोलोट झाला. आई आई आई. आई माझी मायेचा सागर, जिलापीने जीवना माझे मायेचा सागर, जिलापीने जीवनाच्या वाटेवरती किती असत त्यांचा आधार. आई माझे तलपत्या उन्हात रखरखत्या रानात राहिली समाजासाठी तू कष्टाच्या घामात. कधी गेन मुठभर घास, कधी कडे तिला उपवास. ओल्या मातीत थोडा मिले काटली घास.
थोर शीतळ तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतळ छायेमध्ये उभा आईचा जगीन आई देवापाशी मी ग तुलाच ग मागीन आई माझी आई बाबा गेले तू नको जाऊस तू हवी आहेस आम्हाला आई तू आम्हाला हवी आहेस तू गेलीस तर आम्ही पोरकी होऊ आई आई डोळे उघड ग माझ्याशी बोल तुकोबा मातेला साधावत होते लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती हरी लाभावी न प्रीती पोटी भार वाही त्याचे सर्वस्वही साये तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी होते त्याही परिस्थितीमध्ये तुकोबांनी शयादान गोदान आईचे सर्व काही केलं त्यांनी आणि आज ती इंद्रायणीच्या पाण्यामध्ये अस्थी विरघळतात आणि तिथं त्या नेलेल्या आहेत विसर्जन केलं 13वा 14वा केलं सारे झालेले आहेत आता तुकोबा एकाकी झालेले आहेत आता ते देवाला म्हणू लागले माता रामो पिता रामचंद्र स्वामी रामो मत सखा रामचंद्र सर्वस्वं मे रामचंद्र दयालु नान्य जाने नैव जाने न जाने कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता कृष्ण माझी माता बंधू तुलता कृष्ण माझा बहीण बंधू तुलता कृष्ण माझा कृष्ण माझा उत्तरी पैल पारू भव नदीचा कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन सोयीराच जन कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा सोयीरास वाटे न करावा परता शिवा या सगळ्या क्रियाकर्मात सावजी पूर्ण उदासीन होता सावजीने काहीच लक्ष दिले नाही बायकोचा आजार वाढत होता सावजीच्या तिने काही खाल्लंच नाहीये तिला औषध द्यायला आवली तिला हट्टाने तिला
खायला घालायची पण ती खात नव्हती. शेवटी आवली म्हणाली काही खाल्लंच नाही तर जगायचं कसं. सावजीची पत्नी म्हणायची कशा करता जगायचं, कशा करता जगायचं, कोणासाठी जगू. तुकोबा तिच्या जवळ बसून तिला गीता, भागवत, ज्ञानेश्वरी वाचून दाखवायचे. आणि एक सकाळी आवली उठली आणि सावजीच्या पत्नीकडे गेली. परंतु ती मध्यरात्रीच केव्हा तरी गेली होती तिला माहितही नव्हतं. आणि मोठ्याने किंचाळली ती. किंचाळल्यावर सगळे जमा झाले, सगळे जमा झाले. सावजी आला, काही वेळ तिथे बसला आणि निघून गेला. आणि पत्नीच्या अंत्यसंस्कारालाही थांबला नाही. तो वैराग्य होतं पूर्णपणे. शेवटी तुकोबांनी सगळं त्याचं मंत्राग्नी वगैरे दिला. आंबिल्यांची थोरली सून गेली. तुकोबांनी रीतिरिवाजाप्रमाणे दिवस केले, दान धर्म केला. सावजी मात्र निघून गेला. घरच सोडलं त्यांनी. घर सोडलं तो परत आलाच नाही. घरातले आई गेले, बाबा गेले, वहिनी गेली. तुकोबारायांना केवढं मोठं खूप शोधलं सावजीला पण सापडला नाही. तुकोबांनी डोळ्यात आसू आणले. एका मागून एक माणसं गेले. आघाता मागून आघात सहन होते. एका माणसाने कसं सहन करावं. आणि पुढे योगायोगाने असा प्रसंग आला. दुष्काळ आलेला आहे. वडील गेले, आई गेली, सावजीची पत्नी गेली, सावजी गेला. ज्यांच्याकडे दिणे होते त्यांनी बुडवलं. ऋण काढून दुकानात माल भरला. आषाढ गेला, श्रावण गेला, तरी पाऊस आला नाही. लोक घाबरून गेलेले आहेत. पांडुरंगाचा धावा घेता पंढरीला गेले. ते सुद्धा पांडुरंगाला म्हणू लागले, देवा पाऊस दे. आपले परमपूज्य गुरुवर्य ज्ञानगिरी महाराज सुद्धा प्रसंग आला होता मागे. त्यावेळेला महाराज कीर्तनातून सांगितले, देवा, अरे देवा, अरे पाऊस दे रे. या जनतेला जगव रे. प्यायला पाणी दे रे. जमिनीला पाणी दे रे. या महाराज कीर्तनातून सांगायचे. आणि खरोखर पाऊस यायचा. महाराजांची आज्ञा भगवान मानित होता, वरुण देव मानित होता. तुकोबांनी सावकारातून कर्ज काढलं. कर्ज काढून, ऋण काढून चारा आणला. चारा सगळ्या शेतकऱ्यांना वाटला. आणि त्यांना सांगितलं, आपले जनावर जगवा. कारण त्यांच्या जीवावरच आपण शेती करणार आहे. तेच आपल्याबरोबर काम करणार आहे. आणि धान्य नाही राहिलं. तुकोबा घरात आले. आवलीला म्हणाले, आवले, मला जेवढं करायचं होतं ते केलं. गुरासाठी चारा दिला. पण आता उरलं फक्त तुझे दागिने. घरात माझ्याजवळ काहीच राहिलं नाही. पैसा नाही राहिला. लोकांच्या जीवावरून काही तुझं हे दागिने मोठे नाहीये. तुझा कोट, पाटल्या, पुतळ्या, वळी, अंगठ्या, तोडे, जे काही असेल ते सगळं काढून दे. आवली पतिदेवाच्या पुढे बोलणारी नव्हती. तिला सगळं काढून दिलं. आवलीमुळे तुकाराम महाराजांचा संस्कार झाला. आवलीच्या ठिकाणी जर दुसरं कोणी असतं तर तुकाराम महाराजांचा संस्कार झाला नसता. तुकाराम महाराजांचा परमार्थही झाला नसता. आवली लक्ष्मीच्या रूपाने आली होती.
तुकोबांचं पंचक्रोशीतले लोक जगावे एवढी तुकोबांची इच्छा होती. औली म्हणाली सगळं जग तुमचंच आहे, तुम्ही समाजासाठी करता आहात, पण आपल्या घरातही माणसं आहे याची आठवण ठेवा. धान्याच्या कणग्या तळाला गेलेल्या आहेत. तुकोबा असे होते जेमतेम 4 दिवस निघतील अशा आपल्या घरामध्ये धान्य आहे. तुम्ही कर्तव्य करता आहात, तुमच्या बरोबर तुमचं बरोबरही आहे. तिला आवलीला पटतही होत ते. तारो के तेजो में चांद छिपे नहीं, सूरज छिपे नहीं, बादल छाए, रेड पड़े रजपुत छिपे नहीं, दाता छिपे नहीं, मांगना आयो. दाता आहे तुकाराम महाराज. आणि दागिने न्या, सगळं ऋण जे काही काढलं असेल ते सगळं ऋण फेडा. तुकोबांनी ऋणही कर्जही फेडलं आणि धान्य भरून आणलं चाकणून, धान्याच्या गोण्या, आणि त्यांचं भाडंही तिथं देऊन टाकलं सगळं. आणि गोण्या आता तुकोबांच्या घरासमोर आलेल्या आहेत. लोकांना माहीत झालं, लोक धावपळ करीत आलेले आहेत आणि सगळे लोक इतकी घाई करतात, फुकट मिळत आहे पण ते सुद्धा लाईन मिळवून घेत नाही. लाईन तुकाराम महाराज सांगतात अरे एकानंतर एक घ्या रे. परंतु लोकांनी तिथं भांडणे केले, एकमेकाला मारामाऱ्या केल्या आणि ते धान्याचे पोते फुटले, हो गोण्या फुटल्या, खाली जमिनीवर सांडा. अरे खायला मिळत नाही आपल्याला आणि आपण जमिनीवर सांडतो आहोत. अरे विचार करा रे. तुकोबांना रडू आवडत नव्हतं. तुकोबा खूप रडले, खूप रडले आणि घरात येऊन बसले. औलीने घरात काही नव्हतं परंतु कन्या शिजवल्या. कन्या म्हणजे पेज केली, पेज, आणि ग्लास मध्ये ती पेज तुकाराम महाराजांच्या पुढे धरली. तुकाराम महाराजांनी ती पेज घटाघटा करून घेतली. थोरल्या जाऊबाईंना, थोरल्या बाई साहेबांना द्यायला काहीच नव्हतं, कन्याच दिला म्हटले. तुकोबा म्हटले अरे तिला लापसी द्यायला पाहिजे होती, आजारी येते, लापशीला दूध लागतं म्हटले. आपल्या गायी आटलेल्या आहेत, मग शेजारून आणायचं होतं. आपल्या तरी गायी जिवंत आहे, शेजारच्यांच्या मेल्या, गावातले गुरं मेले आहेत, पाणी नाहीये. तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 2-3 दिवसानंतर एक मोठा जमाव तुकोबांच्या घरासमोर आला. आरडाओरडा करीत आले, अरे याच्या घरामध्ये धान्य आहे, याने तळ घरात लपून ठेवलं असणार रे, जा घुसा याच्या घरामध्ये. काय समाज आहे हा? ही माणसं आहे का जनावर आहे का राक्षस आहे? ते हल्ला करायला आले, दरोडा टाकायला आले तुकोबांच्या घरावर. शेजारचे पाटील आले, 90 वर्षाचे पाटील नातवाच्या खांद्यावर हात धरून आले आणि म्हटले जर तुम्हाला त्यांच्या घरात जायचं असेल तर माझ्या मुर्द्यावर पाय देऊन जावं लागेल, तुम्हाला जाता येणार नाही तुम्हाला तसं. शेवटी सगळे घाबरले आणि एक एक निघून गेला. तुकोबारायांनी पाटलांच्या पायावर डोकं ठेवलं. अरे तुमच्यासारखे त्यांनी ऋण काढलं, घरातले दागिने विकले, तुम्हाला अन्न धान्य दिलं आणि तरी तुम्ही त्यांच्यावर गुंडगिरी करताय. शेवटी प्रसंग असा आला, तुकोबांच्या थोरल्या बायकोला ताप आलेला आहे, औषधाचा उपयोग होत नाही. औषध दिले. तुकोबा आणि आवली आळीपाळीने त्यांच्या जवळ बसत आहेत. कपाळावर गार पाण्याच्या पट्ट्या ठेवत आहेत. ताप वाढतच गेलेला आहे. ताप
ताप वाढला आता. इतका ताप वाढला. तुकाराम महाराज विठ्ठल विठ्ठल म्हणत राहिले. बोलता बोलता रखमा गप्प झाली. बरोबर 9 वाजता रखमा गप्प झाली. 9:15 झाली. पांडुरंग हरी Hare